पप्पा एकदा नाचून दाखव काही नाचतात. गाईस उद्या वागाय घरी वागायला फायनली आता आपली पालखी सुद्धा आलेली आहे आपल्या घराकडे. तुम्ही बघू शकता थाळी वगैरे घेऊन काही काकी वगैरे आले बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी आपण आज झालेलो आहे विरारला कोपरीला, म्हणजे आपण सत्यनारायणाची पूजा इकडे. आज पूजेला आपण आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो पूजेला आपण आता पालखी वगैरे इकडे फिरवणार आहे. त्या पालखीचे आपण पाय वगैरे पडणार आहेत आणि तुम्हाला दाखवतो इकडे पूर्ण असे जत्रा वगैरे भरलेले आहे. ती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काय आहे या ब्लॉग मध्ये. शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार. दाखवत राहील काय काय आहे. तर पप्पा सुद्धा आले, राणी सुद्धा आहे आणि यश सुद्धा आलेला आहे. बघा यश सुद्धा आलेला आहे. आता आपण जाणार आहे तर मंदिरात पाय वगैरे पडायला जाणार. आता मंदिरात जाऊया, पाय वगैरे पडून येऊया. दाखवतो आणि जत्रा सुद्धा काय ते दाखवतो तुम्हाला. गाय सर आता आपण चाललेले आहेत पाय पडायला, म्हणजे आपण आता मंदिरात चाललेले आहेत. बघा आता रोडवर डायरेक्ट जत्रा लागलेल्या, सर्व सामान वगैरे इकडचं तुम्ही बघू शकता. आता आपण जाणार आहोत मंदिराच्या दिशेने. बघा मंदिर समोर आहे. आता पप्पा वगैरे गेलेत पुढे, चला आता आपण पण जाऊया. तेव्हा तुम्ही बघू शकता आपल्याला आता मंदिरात जायचं आहे. आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचलेले जाते. बघा आता आपण पुढे जाणार, म्हणजे मंदिराचा जो दरवाजा आहे तिकडे जाणार. लांबून आपण पाया पडणार कारण भरपूर गर्दी वगैरे तुम्ही बघू शकता. भरपूर गर्दी आहे इथे. या साईडला पाळणे वगैरे लागले आहेत बघा, भरपूर पाळणे वगैरे लागले. आणि सध्या आत्या आणि पप्पाला शोधायचं आपल्याला. बघा सत्यनारायणचं आता एक पूजा होती, आता म्हणजे पालखी वगैरे गेले. सध्या आपण मंदिरात आलेले आहेत पाया पडायला. भगवत सिंग आतमधून कसा तुम्हाला दाखवतो. बघा त्या साईडला लाईन लागलेली आहे, गाणे वगैरे आहे त्या साईडला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. बघा तिकडे आपल्या साईबाबा हनुमान त्याच्या सुद्धा अशा मूर्त्या आहेत एका साईडला, आणि एका साईडला आईचे सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता. चला आपण पाय वगैरे पडून घेऊया पडावट. आपल्याला पण पाय पण पडायचा आणि लाईन कमी आहे सध्या. आत्या आणि वहिनी गेले पुढे, दादा आणि पप्पा मागे आहेत. त्यांच्या झाल्यानंतर मला वाटतं लवकर भेटते. एकदा नाचून दाखव पप्पा. पप्पा पप्पा एकदा नाचून दाखव काही नाचतात. काय सर आपण आता पालखीकडे चाललेले आहेत पुढे. आता बघूया पालखी जवळ म्हणजे आपल्याला लवकर जायचं घरी, त्यासाठी सर आम्ही आता पप्पाच्या मित्राकडे आलेले आहे आणि पप्पाची जास्तच आता जरा वट वाढले. आम्ही लोक पाहुणे लोक आम्ही बसले तिकडे एका साईडला. नाही बघा बघ इकडे बघ काय पाहिजे. गॅस बघा छोटी छोटी भांडी काय लागले, आता रडायला लागले गाईज. शादी की उम्र हो गई और अभी इसको बचपन के खिलाने. बघा भांडे वगैरे हे छोट्या मुलांचं आहे सर्व. त्यामध्ये आपली छोटी मुलगी चाललेली आहे घ्यायला. ए चल ये हा तुझ्या मम्मीला दे.
काय रो हाल करीत नाही करो बड़े गजब किस्म के लोग हैं। वाघाच्या घरी वाघाला काय गैस पुऱ्या वाघाच्या घरी वाघायला बुरे घाल ना बुरे घाल ना वाघाय वाघ इथं कहते वाघ ऐला बा ऐला बापा बघ वा हा फायनल आता आपली पालखी सुद्धा आलेली आहे आपल्या घराकडे. तुम्ही बघू शकता आता थाळी वगैरे घेऊन काही काकी वगैरे आले आहे बघा. पुढे बँजो वगैरे वाजतं आणि या साईडला मस्त आपली पालखी आलेली आहे. आता बघा कशा प्रकारे अशा पालखीच्या अशी पूजा वगैरे करतात. नंतर पालखीच्या खालून जेवढे जण आहेत ते पालखीच्या खालून जातात. तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघितलं सर पालखीच्या आता पाय वगैरे पडून गेलेले आहेत आणि आता पालखी निघालेली आहे पुढच्या आता आपण सर्व तर आता आपण जेवायला चाललेले आहेत. मस्त जेवण वगैरे बनवायला व्हेज आहेत. आज उपवास आहे सर्वांचे तर त्यासाठी आता मस्त आपण जेवण वगैरे घेऊया. मस्त वाटाण्याची भाजी डाळ आहे. बस 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 बस